मी कोकणासंदर्भातली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलणार असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय। यही समय है, सही समय है, इथे कमळच फुलणार असं प्रमोद सावंत म्हणाले। फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400 पार ही ब्रीदवाक्य घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रवास कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू आहे। लोकांचा उत्साह आणि मोदीजीवरचा प्रेम हे जर बघितलं तर अब की बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे 100% होणार आहे याची मला खात्री आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जो उमेदवार आहे तो भाजपचाच असेल का? कारण शिंदे गटाने देखील या मतदारसंघावरती दावा केलेला आहे, काय सांगाल? आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा। नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते, हा निर्णय मी घेत नाही आहे। पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचवेन हे मी नक्कीच सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।